अरे बाबा, भगवान ऐसा किसी को भी पर्सनली मिलेंगे तो फिर मंदिर मस्जिद का क्या काम है कि नहीं? दुकान आहेत ती देवांची, एकदम एसी 5 स्टार हॉटेल सारखी. तो वहिनी वो सब छोड़ के इधर वो काय को आएगा उन्हातानात? वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. ए वैने, तुला नक्की काय करायचंय? परीक्षा घ्यायची आहे या देवाची. कसली कसली परीक्षा? 4 तास झाला आपण इथं बसलोय, आपलीच परीक्षा लावली आहे देवानी. हे हे असं वारवाकडे बघून जर देव येत तरी असता. सांगितलंय मला, देव कधी आलाच तरी इथूनच येईल. पण कधी? संत त्यांची आयुष्य गेली ग, पण त्यांना कधी देव नाही भेटला. देव न मानणारी तू आणि तुला देव भेटणार आहे का? संता बिंतांचं मला माहित नाही, पण आज त्याला इथं माझ्यासाठी यावंच लागल. हिनं आरती नाही केली कधी ना, कधी उपास धरलाय, साधा पाया पण पडत अहो नाही. हटकून एकादशीला पाव बटर खायला देती उपास मोडाव म्हणून, आणि याला भेटणार आहे का देव? ए नसं नाही का तर सोडा रे हिला इकडंच, तिकडं अख्खं गाव खोळंबलाय. चला हे जा ना मग. हे, कमी बोलावलं का माझ्या मागे या म्हणून? वहिनी प्रसंग काय चाललंय काय तुझं? हे ज्ञान तुझ्या भावाला जाऊन शिकव. आज त्याने आपल्यावर जो प्रसंग आणलाय त्याला शोभतय का? भाभी मी काय बोलते तुम्हाला बस झालं, निघा तुम्ही वाडीला निघा. आणि गावकऱ्यांना सांगा त्यांच्या देवाला घेऊनच येणार आहे मी म्हणून. जाईत ना, अरे जा ना. हाँ हाँ, ए निकलो रे, निकाले गाड़ी. चल. हा हा रे, चल रे बाबा. कैसे? हा सासूबाईंवर लक्ष ठेव, निदान पाणी तरी प्या म्हणवा. ते सगळं मी करते भाभी, पण तू पण लवकर ये ग तिकडं, सगळं गाव जमलाय मैं दारा. रुकता के साथ. ए तू बैठ गाड़ी के. तू लेके आओ. हाँ लेके आता हूँ. चल तुझा. जातायत चल चल चल. येऊन येतोय म्हणून वहिनीला. ए वहिनी, अगं गाड्याळ बघ, दादामुळे ऑलरेडी हसू चाललंय आपलं गावात. अजून किती करून घेणार आहेस? कर की माफ त्याला. खरंच मनापासून बोलवतीये, ये ना बाहेर. माझ्यासारख्या नास्तिक बाईसाठी नको येऊ वाटल्यास, पण गावातल्या आस्तिक लोकांसाठी तरी ये, ते तुझी वाट बघताय. ये ना बाहेर. अरे सगळा ये की बाहेर. अरे सगळा. अरे वहिनी ऐसा क्या कर रही? पागल हो गई क्या ये? ओ महाराज, कोण मी? आता इथं दुसरं कोणी आहे का? तुम्हीच. कुठं चालला तिकडं? मी दगड घातला होता तुम्हाला, मी फोडलं वारूळ, माझ्यासाठी आलाय तुम्ही, मी बोलवलंय.
चाललंय. का काही काम आहे माझ्यासोबत विठ्ठलवाडीला चला. बाबा? ब्रह्मांडाच्या त्या टोकाला फार मोठा उल्कापात होणार आहे. काय सर्वनाश होणार आहे. मला लवकरात लवकर तिकडे इथं जाऊ. ऑलरेडी उल्कापात झालाय. उल्कापात झाला आणि मला कळलं पण नाही. अरे काय चाललंय काय? गरीब शेतकऱ्यांचं गाव आमचं, इनमिन 100 उमऱ्यांचं. आता तिथले उल्कापात तुम्हा देवांच्या ध्यानात आले असते तर उपास तापास करून तुम्हाला शोधायची येळ आली असती का त्यांच्यावर? पायगोड्यांची संगी ना तू. हं? होय, आज मला शोधत फिरण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बाईवर कशी काय रे? माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं. तुझा नवरा पायगुड्यांचा तुकाराम, माझा तुक्या. अगो बाई, नशीबच त्याचं तुमच्या लक्षात येतो. अगे वेडे, प्रेमानं माझं नाव घेणारा प्रत्येकाच्या पाठीशी उभा असतो मी. मग आज जरा पुढे येण्याची तसदी घेणार का? कुणासाठी? तुझ्यासाठी? हे? नाही, माझ्या नवऱ्यासाठी. हा. काय आहे, काल आमच्यात जरा वाद झाला हा. तर तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेला की. अरे बाप रे, इथे देऊळ बंदच का? पहाटेपासनं. त्यामुळं आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला विठ्ठलवाडीला आणि तुमच्या त्या येड्या भक्ताकडनं तुमच्या देवळाची चावी घेऊन द्या मला. मला ताबडतोब उघडायचंय ते. का गे नास्तिके, माझ्या दर्शनाची ओढ लागली काय तुला? मला नाही लागली, माझ्या सासूबाईंना लागली. हा. काय आहे, तुमची आरती झाल्याशिवाय म्हातारी पाण्याचा थेंब पण घेत नाही हो. बर. शुगर आहे तिला, जाईल कचक्यात. एवढं काही जात नाही ती. बर चल, घ्यायचं ना. हा, गाडी उठाय. कसली गाडी? कार गाडी पॅप. मागच्या वेळेस देऊळ बंद झालं होतं तेव्हा त्या राघव शास्त्रीच्या क्लासवर गाड्यातून फिरलोय मी. हा, पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक, नुसती धमाल. कोण राघव शास्त्री? कसली गाडी? अगं तुझ्यापेक्षा ही एक सर्किट असती. हा, मग त्याच्या गाडीत बसून जेवढी धमाल आली नसेल ना तुम्हाला, तेवढी धमाल माझ्या गाडीत बसून येणार आहे. काय सांगतेस? फक्त माझी गाडी वेळेत येऊ द्या. विमान आणणारस का काय? अयो, विमानच आणणार आहे असं येणार आहे. बोम. बसल्या ना कांठाळ्या. काराचे पडदे फाटले माझे. ब्रह्मांडात उल्कापात झाल्यावर तरी येतो का एवढा आवाज? बरं मला एक सांगा, आपण या गाडीत बसून जायचं? अख्खा महाराष्ट्र याच लाल गाडीत बसून फिरतो. बसून फिरतो का असं एकमेकाला घासून फिरतो? वही नहीं, वो एक्चुअल में तुम्हारा देव कुठे? तुझ्या डाव्या अंगाला. हा, या अल्लाह. हं? काय खातोय का काय तुला? देवांमध्ये असं हिंदू मुस्लिम बिस्लिम काय नसतं. तो फिर ठीक है. बरं मला सांग, हाँ. मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये कधी वाद असतो का? नाही. नाही. ते तुमच्यासारख्या रिकामटेकड्यांची कामं. घरात नाही दानान मला कार्यकर्ता म्हणा. ए, चला लवकर. तुम्हालाच घाई आहे ना खोळ्यावर. याला कसं कळलं? तुला घाई येते? किती जण आहे रे तुम्ही? चौघ आहे आम्ही. कुठे आहे चौथा? तिघच दिसताय. हाँ, वो चौथा खाली वही कुछ दिखता है ना. नाही हो, तिघ जण आहे आम्ही. चुकून चौथा आला का नाही तुम्हाला दोघांना एकमेकाच्या मांडीवर बसवी. हा, तुम्ही तर लय सिरियसली घेतला राव. हा, अरे मी टांग खेचत होतो तुमची. बसा की इथं. नाही तर ताई तुम्ही बसा इथं, त्यांना बसू तिकडं. नको. का काय मला काय खरूच नाईटा झालाय का कोरोना झालाय? हा, इथे एवढी गॅप
तिथं ते दाटी वाटीनं बसलेत कशा पाहिजे असंच हिंदू मुस्लिम भाई भाई स्वामी भक्त दिसताय स्वामी ओ रोजचे तुम्ही आज आलायसा नीट बसा काय गे नास्तिक आहे मान काय हलवतेस तिकडे टाकायला सांग दूर दूर टाकायला सांग त्याला भक्त आहे तुमचा घ्या की सांभाळून खाली उतरू उतरू खाली हो तिकडे टाका की काय तंबाखू हा स्वामी दिसत नाही वय तो फोटो आहे इथं स्वतः स्वामी बसलेत असं समजा असं आहे वय चांगलंय चांगलंय पण तुम्ही पण ही एसटी नाही विमान आहे समजा विमान